हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आज पण आपण एक टाकाऊपासून टिकाऊ टूल्स बनवणार आहे। तर ती टूल काय आहे हे तुम्हाला माझा व्हिडिओ पाहावा लागणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। तर खूप वेळेस असं होतं की आपले फ्रीजचे जे रबर असतात त्यांच्यामध्ये असं घाण जाऊन बसतं आणि जर ते आपण चाकूनं तारेनं किंवा खिळ्याच्या मदतीनं साफ करायला गेलो तर हे रबर फाटायला लागतात आणि फ्रीज खराब होऊन जातं। कारण रबर जर नीट नसेल तर फ्रीजमध्ये जे थंड होतं ते होणारच नाही। तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, जो आपण घरामध्ये टाकून देतो कंगवा, अरे ह्याचे दात खराब झालेले आहेत किंवा सॉक्स जो खराब झालेला आहे तो कंगवा आणि सॉक्स स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि मगच यूज करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे किती घाण जमलेलं आहे, अक्षरशः असे काळे काळे पार्टिकल्स इकडे जमलेले आहे। तर मी इकडे कसल्याही चाकूचा तारेचा उपयोग नाही करणार आहे। साधी सोपी सरळ एक मी टूल बनवलेली आहे। सॉक्सच्या आतमध्ये मी कंगवा घालून घेतलेला आहे। जो दाताचा भाग आहे तो आपल्या हाताकडच्या बाजूला ठेवायचा आणि कंगव्याचा वरचा भाग जो आहे तो वरती ठेवायचा आहे आणि थोडीशी भांड्याची किंवा कपड्याची साबण लावून घ्यायची आहे। आणि बघू शकता तुम्ही असं फक्त असं थोडंसं असं घासून घेतलं की याच्यातलं सर्व काही घाण जे आहे ते निघून जातं। तर तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटामध्ये, 5 मिनिट पण खूप झाले, 1-2 मिनिटामध्ये मी पूर्ण हे रबर क्लीन केलेलं आहे। तर ही साधी सोपी सरळ एक पद्धत आहे जी की मी माझ्या डेली लाईफमध्ये यूज करते। तर बघा सॉक्सवर किती सारं घाण जमा झालेलं होतं। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण रबर क्लीन झालेलं आहे। जर ह्या गोष्टीवर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, कारण ही एक साधी सोपी सरळ गोष्ट आणि 1ही रुपया न खर्च होणारी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे। तर तुम्ही पण मला कमेंट करा आणि लाईक करा। तर मग पुढची टिप्स बघू द्या। तर हा आहे माझा किचन वट्टा। तर किचन वट्ट्यावर काही वेळेस काय होतं, चहा सांडतो किंवा दूध सांडतं किंवा भाजी सांडते। हे जे स्पंज आणि कापड जे आहेत हे जर आपण पुसायला गेलो तर पूर्ण कापड आपल्याला धुवत बसावं लागतं आणि त्याला वाळायला टाईम लागतो, तो वेगळा। तर इकडे बघा चहा सांडलेला होता वट्यावरती माझ्या हातून। तर मी म्हणलं चला तुमच्याबरोबर ही जी माझी ट्रिक आहे ती यूज करावी, तुमच्याबरोबर शेअर करावी। तर बघा हे 2 सॉक्सचे जोड आहेत, हे किचनसाठी मी वेगळं ठेवलेलं आहे आणि एक बाहेरच्या गोष्टींसाठी वेगळं ठेवलेलं आहे। तर बघा असं बघा किती खराब झालेला सॉक्स आहे, मोस्टली आपण टाकूनच देतो। मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे कंगवा आणि सॉक्स। तर अशा प्रकारे एक टूल बनवून घ्यायची आहे, मागच्या बाजूला गच्च गाठ घालायची आहे। कॉटनचे सॉक्स असतील तर खूपच छान। तर असं करायचं आहे आणि आता बघा जादू बघा, हे असं मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून चिकटपणा वट्ट्यावरती राहणार नाही। आणि जर आपण मोठे मोठे कॉटन आणि स्पंज जर ह्या गोष्टीसाठी वापरले तर दुधाचा स्मेल त्याच्यामधून जायला खूप वेळ लागतं आणि नंतर तेच आपण रियूज केले तर पूर्ण वट्ट्यावरती दुधाचा स्मेल यायला लागतो। तर अशा प्रकारे बघा 2 मिनिटामध्ये ह्या सॉक्सच्या मदतीने मी वट्टा क्लीन करून घेतलेला आहे। काहीही वेळ लागलेला नाही आहे, 1-2 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण वटा क्लीन झालेला आहे, किचन वटा। तर आहे की नाही हा साधा सोपा आणि टाकाऊपासून टिकाऊ उपयोग। तर चला तर मग पुढचा जो उपयोग आहे, टिप्स जी आहे सॉक्स आणि कंगव्याची, ते बघून घेऊया। खूप वेळेस आपल्या घरामध्ये असे कंटेनर असतात की ज्याचे बाजूचे काठ हे अतिशय खूर असतात। साबणाचा उपयोग साबणाने जर घासणीने आपण घासायला गेलो तर हे आहे ना ते आपल्या बोटाला लागतं काठ्याचे। तर तुम्ही हे कंटेनरचा उपयोग बाथरूममधल्या ज्या बादल्या असतात स्टीलच्या किंवा आपल्या जर्मनच्या, ह्या बादल्या घासण्यासाठी सुद्धा ही टूल उपयोगी करू शकता किंवा आपले रॅक जे असतात त्या रॅकचे काटंसुद्धा लागतात, त्याच्यासाठी पण ह्या टूलचा उपयोग तुम्ही करू शकता, जेणेकरून आपल्या हाताला लागणार नाही आणि आपल्या हाताला कोणत्याही प्रकारची इजा नाही होणार आहे। अतिशय स्वच्छ हा झालेला आहे आणि मेन हा लोखंडाचा आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ मी रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा।